त्याच्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पेटी वाजवायला लागला. गुहागर सारख्या लहान गावामध्ये त्याला असं काय वाटलं, कुठला क्षण त्याच्या आयुष्यात आला मला सांगता येत नाही, पण जो आला त्या क्षणाने त्याचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या रसिकांचं भाग्य उदयाला आलं असं मी म्हणेन. एक उत्कृष्ट पेटी आपल्याला ऐकायला मिळाली. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गोविंदा हा कुणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण जे शिकलेले लोक पाहिले त्यांची आणि त्यांच्या गुरुची यापैकी कोणाची कीव अधिक करावी हे कळत नाही. माझी त्यांची सुरुवात झाली पहिला प्रोग्राम, तर आम्ही स्टेजवर जायच्या आधी त्यांनी मला नमस्कार केला. तर मी एकदम अशी मागे झाले की मी म्हटलं गोविंद हे काय करताय. तर म्हणाले की मी सांगू का तुला की मी असं ज्ञान घेतलेलं नाही आहे, पण ज्या दिवशी मी ज्या कलाकाराबरोबर वाजवतो मग तो किती 5-10 वर्षाचा असला तरी तो माझा गुरु असतो. आणि मला ते एक म्हणायचे की तू आज माझा गुरु आहेस आणि पद्मा मला सांभाळून घे. गाण्याला बसल्यावर कोणी अजून तरी गाण्याला बसलं तरी गाणारा तो गुरुजी आणि आपण साथीदार. गोविंदरावांचं कौतुक म्हणजे गोविंदराव शास्त्रीय संगीत कुठेही शिकलेले नव्हते, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मग त्यांना हे राग कसे वाजवायला यायचे हे आम्हाला नेहमी कळलं असायचं. ते राग कसे वाजवतात किंवा आम्ही काही वेगवेगळ्या व्हरायटी घेतो त्या त्यांना बरोबर कशा करतात त्याचा आम्हाला कौतुक. पण ते आडाचेच कलावंत, ते कलावंत म्हणूनच जन्मतात. गवयाला काय पाहिजे हे ते बरोबर जाणत होते. आणि रागावरती कुठल्याही रागाला मध्ये त्यांचे राग जर चालले अनोट राग असतात तर त्याला कधी ते विसंगती करत नाही. मला एक गंमत आठवते त्यांची की असंच कधीतरी चॅलेंज म्हणून ते काय करायचे, पेटीवरती टॉवेल घालायचे आणि वाचायचे. कुठलीही की त्यांना हाताने दिसायची नाही, पण तरी त्यांचं तसंच्या तसं पेटीतनं उतरायचं जसं टॉवेल न घालता होते. गोविंदाची पेटी ही वाजत नाही, बोलते. गोविंदा बोटानी गातो म्हणून तो आपल्या जवळचा वाटतो. आपल्याला शब्द करीत ते हे ठीक आहे, पण ब्राह्मण आले, ब्रा आहे तो ब्राह्मण, तर गोविंदराव तिथे याच्याऐवजी आता जर असं वाजवलं तर ते ब्राह्मण होईल. त्यामुळे शब्द करीत ते ब्राह्मण आले. नाटकाच्या किती प्रयोगांना साथी केल्या तशी काय आकडेवारी सांगता येईल का तुम्हाला? नाटकाची निश्चित सांगेल की 10,500-11 हजाराच्या वर. काय म्हणता काय? हो. एखाद्या ख्याल गायकाला तुझ्या साथ करतोस, तो साथ करण्याचा तुझा जो भाग आहे, आणि नाटकाच्या साथीला तुझ्या बसतोस, तुला कोणत्या वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं का? नाटक वाजवताना ऑर्गनला आधी ऑर्गन वाल्याला सगळं नाटक पाठ असायला पाहिजे. कुठल्या नाटाचं वाक्य कुठे संपताय आणि आपण सूर कुठे जायचंय इतकं जागरूक ऑर्गनवाल्याला राहावं. याचा अर्थ तुझी बरीच नाटकं पाठ असणार संगीत नाटकं. आणि हे पहा, आता ती तिसरी चौकी या बागेतच आणतो. नाटक म्हटलं की कुमारांचा त्यावेळेला प्रोग्राम आला, म्हणजे जरी समजा कुमारजी 500 रुपये देत होते साथीला आणि नाटकात त्यांना 50 रुपये पण मिळत नव्हते, तरी ते नाटकालाच प्रेफरन्स द्यायचे, कारण नाटकावर खरं प्रेम होतं त्यांचं.
श्रीरंगा कमलाकांता हे सुरेश हळदणकरांचं मला असं वाटतं सर्वात प्रसिद्ध असं पद आहे. त्या पदामध्ये म्हणजे ते पद जेव्हा जेव्हा ते गात असत त्यावेळेला त्या पदामध्ये शेवटच्या ओळीमध्ये धोंडी सदाशिव जोड रे असं वाक्य आहे. त्याच्याऐवजी सुरेश हळदणकर दामू गोविंदा जोड रे असं नेहमी म्हणत असत. याच्यापैकी दामू गोविंदा जोड म्हणजे तबला पेटीची मला ही इतकी सुंदर जोड किंवा इतकी सुंदर साथ होती असं ते म्हणत असत. जुन्या संगीत नाटकातले एक गायक नट आता येत आहेत कोकणात, म्हणजे तर सत्कार होता असं एक अटेंड करावा आणि मी ती भूमिका केलेल्या लोकांना लगेच कळून द्यायचं. तर मग मी गोविंदरावांकडे गेलो. गोविंदराव माझ्या जवळ होते, कारण म्हटलं की असं असं मला गाणं म्हणायचं, मला साथ करा. गोविंदराव काहीच हरकत नाही म्हणे, मी करीन तुला साथ, काही हरकत नाही. फैसागलाच्या स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये गोविंदरावांना बोलवलं आणि गोविंदराव ऑर्गनवर, व्यवस्थित ऑर्गनवर त्या स्टुडिओमध्ये, आणि ठणठणीत गाणं प्रिय पहा गोविंदरावांच्या साथीने म्हटलेलं ऑर्गनवर. पेटीला कोण आहे? कोण आहे पेटीला? गोविंदा. कोण गोविंदा? गोविंदा पटवर्धन. अरे कोण गोविंदा का? अरे किती मोठा झाला का? प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येतो उषकाल हा. त्यांचं रेकॉर्डेड ऑर्गन वादन साथीला घेऊन मी हसवापसवीचे 750 शोज केले. म्हणजे मला सांगते लोक की गोविंदरावांनी मला साथ केली. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये ते बसले उठले तरी त्यांना कोणी गोविंदराव म्हटलेलं आवडत नसेल. मला गोविंदराव म्हणायचं नाही. गोविंदराव एकच होऊन गेले महाराष्ट्रात आणि ते म्हणजे गोविंदराव टेंबे. मला गुरुसमान होते ते. मला गोविंदा म्हणा, ते मला जास्त आवडे. आज मला इथे बोलायला त्याबरोबर एक माझी गोची मात्र करून ठेवलेली आहे, तीही मला माहिती आहे. म्हणजे गोविंदाबरोबर जुगलबंदी असं केल्यामुळे मात्र मला धास्ती वाटायला लागलेली आहे. मी आतापर्यंत भीतीने पोटात गोळा येतो हे ऐकलेलं होतं, पण बोटात गोळा येतो हे मला आज लक्षात आलं.